कल्याण डोंबिवली पुलिस ने स्कूलों और कॉलेजों में साइबर अपराध और नारकोटिक्स पर जन जागरूकता कार्यशाला का आयोजन किया। पुलिस उपायुक्त अतुल जेंडे ने स्कूलों और कॉलेजों में छात्रों का मार्गदर्शन किया। कल्याण पुलिस के उपायुक्त अतुल जेंडे ने ठाणे पुलिस आयुक्तालय डोंबिवली पुलिस स्टेशन के तहत एक स्कूल कॉलेज संवाद बैठक का आयोजन किया। सहायक पुलिस आयुक्त सुहास हेमाड़े, डोंबिवली रामनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक गणेश जावतदार, ईगल ब्रिगेड फाउंडेशन के संस्थापक विश्वनाथ बिवलकर, डॉक्टर विवेक पाटिल, सुभाष सोनार आदि गणमान्य लोग उपस्थित थे। ये ठाणे पुलिस आयुक्त आशुतोष डुमरे की अवधारणा है। कल्याण से रंजित मस्के की रिपोर्ट। खूप मोठी आहे, त्यामुळे आज किती वेळ लागेल काय क्रमाला त्यापेक्षा त्या वेळेचं भान घेऊनच त्या ठिकाणी सगळे जे आपला कार्यक्रम असेल, कारण तोच आहे की आपला कार्यक्रम जेवढा कमी वेळेमध्ये आपल्याकडे जास्त कसं देता येईल, कारण खूप जास्त वेळ जर एखादा प्रोग्राम लाभला तर त्यामध्ये थोडासा आला तेव्हा तुमची अडचण काय आहे त्यांच्या जी पत्नी जी होती तर त्यांनी एकदम पेशंटलेस झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं। मग ऍक्च्युअली काय झालं, कशा करता आपल्याला त्यांचं म्हणणं की माझा मुलगा आहे 14 ते 15 वर्षाचा आहे, पण पूर्ण व्यसनाधीन झालेला आहे। त्याचं एकच म्हणणं होतं की साहेब तुम्ही जे कारण त्या फिगरच्या विषयी निघाला की मी असं बघतो की मागच्या 3 वर्षांमध्ये जेवढ्या एनडीपीच्या कारवाया, सिगरेट पितं, कुणी ब्लॅक कॉफी पितं आणि त्यानंतर पूर्ण रात्रभर जागण्याचा करतो, त्यातला एखादा मित्र असतो, तो मित्र काहीतरी वेगळंच काहीतरी आणतो, जरा वेगळा आहे ट्राय करूया, आणि अजिबात झोप लागत नाही, डोकं एकदम चालतं आणि खूप चांगलं शार्पपणे आपण लिहू शकतो। अशा पद्धतीने काही ठिकाणी सुरुवात होते। म्हणजे कॉलेजचे इन्सिडेंट असतील, म्हणजे असं नाही की त्या ठिकाणी बऱ्याचशा कॉलेजमध्ये असे प्रकार हा सुरुवात होतो, मग हळूहळू एका उदाहरणासही सांगतो। त्याच्यामध्ये सगळे प्रोग्राम व्हायचे, सगळे लग्न समारंभ व्हायचे, स्कूल्स व्हायचे, कॉलेजेस व्हायचे, तर वाटायचं की त्यावेळेस बाबा इतकं स्पेसिफिक पिन पॉइंट लोकेशन पाहिजे आपल्याला, सगळे लोक येत होते, नातेवाईक येत होते। जे वाटतं की कुठेतरी आपल्याला नशा किंवा काही वेगळं काहीतरी किंवा खूप सारे आपण पाहतो की कॉलेजेस असतात, बरेचसे आपल्या कम्प्लिशन करायचे असतात, बऱ्याच वेळेस नाईट मारण्याचा प्रकार असतो, बरोबर आहे। तिथं बरेच स्टुडंट असतील की पूर्ण जर एक्झाम जवळ आली असेल आणि खूप अभ्यास राहिला असेल, आपण काय करतो, आपण नाईट मारूया, पण नाईट मारण्याकरता पण रात्रभर जागलं पाहिजे, बरोबर आहे। 6 झोप आता एक चांगली पुस्तिका, एक बुकलेट जे आहे ते डोंबिवली पोलीस स्टेशन बनवले, काही पॅम्पलेट्स पण बनवलेले आहेत, अतिशय चांगलं आहे। फक्त माझी विनंती राहील की हे सॉफ्ट कॉपी मध्ये जर आपल्या सगळ्या स्कूल्स आणि कॉलेजेस जर उपलब्ध करून दिलं गेलं जेणेकरून हे सर्वांच्यापर्यंत पोहोचेल, कारण ते काय शेवटी हार्ड प्रिंट जे आहे त्या आपल्या जवळ तेवढ्या राहू शकत नाही, त्यामुळे हे जर सॉफ्ट कॉपी मध्ये असेल, विशेषतः सगळे स्टुडंट या ठिकाणी आहेत त्यांना विचारेल की हे त्यामधून गो थ्रू करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वाटतं हे काहीतरी वेगळं आहे, पोलिसांनी आज बोलवले प्रोग्रामला जाऊन येऊया, 1-2 तास चालेल काहीतरी ऐकायचं, पण हे अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्या दरवाजापर्यंत आलेल्या आहेत, फक्त आपल्यापर्यंत नॉक झालेल्या नाही। निश्चितपणे जेव्हा आपल्यावरती प्रसंग येईल त्यावेळेस आपल्याला हे सगळे शब्द आठवतील। हा दुसरा जो विषय जो आहे अंमली पदार्थाचा, त्याच्याविषयी आमचे PSI भोसले पण आले, ते पण बोलतील, त्याच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, आकडेवारी पण खूप जास्त आहे, पण त्या आम्ही डिटेलमध्ये जात नाही। त्याकरता फक्त एकच उदाहरण सांगतो की मागच्या 1 महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसमध्ये भेटण्याकरता आज या ठिकाणी ब्लॉसम्स स्कूलच्या ऑडिटोरियममध्ये डोंबिवली पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक सायबर अवेअरनेस आणि त्याचप्रमाणे नार्कोटिक्स अंमली पदार्थाविषयीचा अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केला आहे। आणि या प्रोग्रामचा उद्देश असा आहे की मोस्ट ऑफ आपले सगळे जे प्रोग्राम्स आहेत कॉलेजमध्ये जाऊन करत असतो, त्याच्यामध्ये आपण सगळ्या पोलिसांच्या हद्दीमध्ये असलेले सगळे स्कूल कॉलेजेसचे प्रिन्सिपल, त्यांचे प्रोफेसर्स आणि स्टुडंट पण या ठिकाणी बोलवलं आहे, जेणेकरून आपल्याला पडतं की इंडिव्हिज्युअल कॉलेजमध्ये जाऊन तो कार्यक्रम घेण्याचा तो एकत्रितपणे आपण या ठिकाणी घेऊ शकतो, आणि त्याच्यामधून जे आलेले स्कूलचे प्रिन्सिपल असतील, प्रोफेसर असतील, त्या ट्रेन होतील त्याच्यामध्ये, त्यांच्याबरोबर त्यांचे जे स्टुडंट आहेत आणि त्या मार्फतीने प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये पोहोचेल, अशा या उद्देशाने आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला होता। आपण पाहत असाल की या ठिकाणी सगळ्या स्कूल कॉलेजचे पण प्रिन्सिपल्स या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे छोटे स्टुडंटसुद्धा उपस्थित आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण सायबर अवेअरनेस नंतर नार्कोटिक ड्रग्स याचे होणारे अपाय आणि उपाय याच्यावरती आपण आज सेशन ठेवलेलं आहे। रक्कम आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे चोरीच्या घटना होत असतील, घरफोडीच्या घटना होतात, त्यामध्ये
प्रॉपर्टी ऑफेन्स, ती समजा 1 लाख असेल फॉर एक्झाम्पल, तर सायबर फ्रॉडमध्ये गेली रक्कम ही 10 पटपेक्षा जास्त आहे. म्हणजे इतकं मोठं व्हॉल्यूम त्याच्यामध्ये आहे, कोट्यामध्ये त्या रकमी आहेत किंवा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या आपल्या सायबर, कारण का ज्यावेळेस एखाद्या घरात चोरी होते किंवा एखाद्या घरफोडी होते किंवा रॉबरी असेल, त्यावेळेस थोडंसं त्या ठिकाणी फिजिकल असॉल्ट झालेला असतो, काहीतरी आपल्या घरामध्ये कोणतरी येऊन गेलेलं असतं आणि येऊन गेल्यानंतर आपल्या कपाटातला असेल किंवा कुठलं असेल तिथून काहीतरी आपला किमती ऐवज गेलेला असतो. पण सायबर फ्रॉड असा आहे की आपल्या घरामध्ये कोणी येत नाही, आपले कोणी भेटत नाही, पण आपलं जे काही सर्वस्व जे आहे, कारण का याच्या 2 ज्या घटना ज्या आहेत त्या डोंबिवली पोलीस स्टेशनची एक आहे आणि एक विष्णुनगर पोलीस स्टेशनची आहे आणि एक आता खडकपाडा रिसेंटली झालेली आहे. म्हणजे अक्षरशः जे आपल्याशी लीड करतात, कारण का त्यामध्ये एक वयस्कर प्रोफेसर होत्या, त्या 4-5 वर्षापूर्वी रिटायर झालेल्या होत्या. त्यांचा मुलगा अमेरिकेमध्ये असतो, विष्णुनगरची घटना आहे. 3.5 कोटी रुपये त्यांचे जीपीएफ, त्यांनी केलेले एफडीज ह्या सर्व, आणि हे कंटिन्यू चालू होतं, 7 ते 8 दिवस चालू होतं. डिजिटल अरेस्ट, जो आपल्याला इतका हा महाभयंकर प्रकार आहे. काल परवाची घटना आहे मागच्या आठवड्यामधली, 1,80,00,000 रुपये खडकपाडा पोलीस स्टेशन. असे ज्येष्ठ नागरिक आहेत, रिटायर्ड झालेले आहेत, प्रॉव्हिडंट फंडमध्ये बऱ्याचशा रक्कम होत्या, काही एफडी केल्या होत्या, त्या संपल्यानंतर नातेवाईकांकडून पण पैसे घेतले. 25 दिवस डिजिटल अरेस्टमध्ये होते. 25 दिवस आम्ही सुद्धा बिलीव करू शकलो नाही. इतक्या दिवसानंतर आणि ते 25 दिवसानंतर आपल्याकडे आलेले. त्यांची रक्कम किती होल्ड झाली किंवा जे आता सायबर एक सोनवार साहेब झाले की फक्त 5,000 रुपये गेलेत. पैसे 1,80,00,000 रुपये ज्या अकाउंटवर ट्रान्सफर केले, नंबर ऑफ अकाउंटवर ट्रान्सफर झाले पैसे, ते फ्रीज रक्कम आता तारखेची फक्त 5,000 रुपये. म्हणजे अशा हा प्रकारे हा व्हॉल्यूम आहे जो सायबरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. इथं काही स्टुडंट्स आहेत. स्टुडंट करता मी एकच सांगेल की मागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी माझ्या इकडे एक स्टुडंट आले होत्या, ज्या मला वाटते डोंबिवली किंवा कल्याणमध्ये कोणत्या कॉलेजमध्ये होत्या, आणि त्यांना ज्यावेळेस पोलीस स्टेशनची नोटीस आली, की पोलीस स्टेशनची नोटीस आली की त्यानंतर त्या माझ्या एका ओळखीने त्या माझ्यापर्यंत आल्या होत्या. ती नोटीस काय होती, त्याला त्यांचं जे अकाउंट, त्यांच्या नावाने एक अकाउंट ओपन झालेलं आहे त्या मुलीच्या नावाने, आणि ते अकाउंट 36 सायबर गुन्ह्यामध्ये वापरलं गेलेलं आहे. त्याला ॲट ए टाइम 20 ते 25 पोलीस स्टेशनच्या हे ज्या नोटीस त्यामध्ये आल्या होत्या. काय केलं होतं त्यांनी, फक्त 2 वर्षापूर्वी कॉलेजच्या ऍडमिशन मध्ये असताना ग्रुपमध्ये त्यांचा वोटर आयडी नाही, आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे फक्त शेअर केलं होतं. त्याच्या काय मित्राला केलं असेल, त्या वापर करून त्याचा एक बनावट अकाउंट ओपन केलं गेलं. म्हणजे असे पैसे जे आपण म्हणतो ना की सायबरच्या माध्यमातून केले जातात, ते पैसे त्या अकाउंट त्या पैशाकरता यूज केलं गेलं. ऍट ए टाइम 36 ठिकाणी त्या गुन्ह्यामध्ये ते सायबर अकाउंट याच्यामध्ये ते अकाउंट वापरलं गेलं. म्हणजे ते लिटरली ती रडत होती की आता तिचं करिअर लास्ट इयरला आहे, ती तिच्यावर 36 गुन्ह्यामध्ये एफआयआर आहेत. आम्ही शेवटीनंतर तिच्या कंप्लेंटवरून गुन्हा दाखल केला संबंधित बँकेविरुद्ध की अशा प्रकारे तुम्ही विदाउट ऑथेंटिफिकेशन, विदाउट तुम्ही केलं करता कसं काही अकाउंट ओपन केलं गेलं. पण ही नंतरचा पार्ट आहे. त्याची फॅमिली किंवा हे मागच्या 4-3 महिन्यापासून पूर्ण डिस्टर्ब होत्या. आपल्याला वाटतं की याचं खूप कमी व्हॉल्यूम आहे, पण जे जोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं वाटतं की तोपर्यंत या बाबतीत, पण हे खूप लोकांच्या पर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे. कारण का हे आपल्या हातात जे काही यंत्र म्हणा किंवा काय काय म्हणता येईल ते तुम्ही सांगू, बिवलकर आणि सोनार जे सांगू शकतील, यंत्र आहे का आपला बॉस आहे ते माहित नाही आपल्याला. पण हे काही असं जे काही यंत्र आहे ते यंत्राने आपल्या सगळ्यांना त्याच्या काबूत ठेवलेलं आहे आणि ह्याच्यापासून आपण वेगळे होऊ शकत नाही. हे तुझा फॅक्ट आहे की मोबाईल जर आपल्यापासून 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास नसेल तर असं मला वाटतं की आपण कुठे या जगाचा संपर्क तुटलेला आहे आणि आपल्याला खूप काही जगात झालेलं आहे आणि आपल्याला त्याबद्दलची काहीच माहिती नाही. आणि जेव्हा 1 तासानंतर आपल्याकडे रोज मोबाईल येतो तेव्हा सगळं नॉर्मलच आहे, काहीच झालं नव्हतं. म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे की इतक्या पेशन्सलेस आपण झालेलो आहोत की मोबाईलच्या माध्यमातून असं कशा माध्यमातून, कारण का याच्यामध्ये बऱ्यापैकी आपले